हां 500 देतो हां त्याचा भाव फोन केला बस 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 तिथेच उभा राहा सर, तिथेच उभा राहा. हा बस. सेट केलेलं का येऊन ना सर. हां सर तिथं काय कार्यक्रमात बोलतो मॅडम, बोलतो मी प्लीज सर. या इकडे. हो चल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. एवढ्याच जोरात यायला पाहिजे होता. करणार आहोत तर मी सरांना विनंती करते की कृपया आपण राज्यगीत प्ले करा. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण जागेवरती उभे राहावं. सर एक सेकंड. जवळ आहे सर. इकडे बघा सर, थोडं जवळ आहे आता सर. इकडे बघा सर, इकडे बघा सर. दत्त राज्यभूमी अभिलेख राज्यपत्रित अधिकारी संघटना. इकडे बघा सर. जोरदार टाळ्या. इकडे बघा. स्माईल. माणूस तसेच पैशानेही मोठा असलेला माणूस वेळोवेळी मदत. वारुळ मॅडम उपाधीचे संस्थापक गणजिला इंग्लिश मॅडम गुरुजी मॅडम. सरांनी त्यांना यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांना कामाचे 8 तास करून दिले. तसेच आजच्या काळात देखील कोणतेही अन्यायविरुद्ध साधी बोलण्याची बऱ्याच विचार होतो, बऱ्याचदा विचार होतो. अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या काळात संपूर्ण भारतात जातीयता आणि गोलंदारीचा असताना अशा प्रत्येकाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. असे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील एक वाचित पुरुष आहेत. त्यांची जयंती देशातच नव्हे तर संपूर्ण जगात होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर झाला त्यावेळेस जगातील 190 देशांनी त्यांचा झेंडा एवढा म्हणून खाली उतरला होता. अशी एक महापुरुष जयंती आपण इथे साजरी करत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकच नारा दिला तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलो तर संघर्ष झालो नाही, त्यामुळे संघर्ष होणारच नाही. त्यामुळे आज आपण जयंतीने संकल्प करूया की आपण संघर्ष होऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती उत्सव समितीचे आयोजन प्रथम भूमी अभिलेख विभागातील सर्व कर्मचारी या ठिकाणी यांच्या वतीने महिलांना पुढाकारात आपण नियोजन देण्याचे ठरवले होते. त्यानुसार या आजच्या जयंतीनिमित्त सर्व महिलांनी त्यांच्या या सर्व नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे. तो अतिशय वाखाणण्याचा कार्यक्रम झालेला होत आहे. आणि आजचा या कार्यक्रमाचे त्यांना मान सन्मान देण्याचं कारण असं होतं की या भूमी अभिलेख विभागामध्ये कर्मचाऱ्यांचे जे वेतनासाठी आपण जो लढा दिला 18 फेब्रुवारीला पासून ते 6 मार्चपर्यंत आमचं काम बंद आंदोलन होतं. त्यानंतरच 8 मार्चला महिला दिन हा दिवस आला. परंतु या सगळ्या परिस्थितीमुळं महिलांना त्यांचा महिला दिन कार्यक्रम आयोजित करता आला नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं किंवा त्यावेळेस मान या महिलांना द्यावं. तर या नियोजनाचे उत्कृष्ट जे महिलांनी केले आहे त्यांची एक आम्ही समिती केली. तर मी माननीय उपस्थित सरांना आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांचं आपण इथे सत्कार करून सन्मान करावा विनंती करतो. तर भारताला आपण एक इतिहासाची त्यांना जाणीव करून देतो, त्यांना ओळख राहते. हा आपला एक माध्यम असतो आणि त्यामुळे आपण एकत्र येण्याचे आल्यामुळं आपला समाज आणि एक विचार मांडण्याची हा एक व्यासपीठ होतो. त्यामुळे आपण हा एक सभा करतो. तर महिला पदाधिकारी व सर्व सन्मानित कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख तांत्रिक संघटनेकडून मंगलमय शुभेच्छा. माझ्यानंतर बरेच वक्ते बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर बोलण्यावर माझा अभ्यास पण नाही. मी एवढंच सांगेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये बहुजन असो किंवा इतर कोणतीही जनता असो यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला नेहमी पूर्ण आयुष्य समर्पित करून त्यांच्या अन्यायाला न्याय मिळवून दिला. तसेच आपणही शासन सेवेत असताना आपल्याला काही थोडेफार अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर करून कर्मचाऱ्यांवर व जनतेवर अन्याय होणार नाही याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि आपण त्यांना आपल्या कामातून जेवढा होईल तेवढा न्याय मिळवून दिला पाहिजे. मी एवढंच बोलेल. आणि माझे सर्व सहकारी उपाधीक्षक आणि अधिकारी कर्मचारी बंधू भगिनींनो, आज 14 एप्रिल 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या निमित्तानं आपण एकच आदर्श जरी या ठिकाणी त्यांचा घेतला तरी आपलं आयुष्य सफल झाल्याशिवाय राहणार नाही. जे वाचन संस्कृती त्यांनी जपली, तर आपण आज मोबाईल युगामध्ये मोबाईल न बघता केवळ 1 तास जरी वाचन केलं आणि खऱ्या अर्थानं आपली वाचन संस्कृती टिकवली तरी आपलं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत आणि या ठिकाणी जास्त वेळ न देता मी सर्वांना भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. शाश्वती मिळालेली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती नागरिक हा सर्वसामान्यतः चांगल्या पद्धतीने सुरक्षितपणे समाजामध्ये वावरू शकतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी दिलेली देणगी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला आता त्या पूर्ण आपल्या जीवनामध्ये सुरक्षितता लाभलेली आहे आणि त्याच्यामुळेच आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकतो. त्याचबरोबर हे आपण पाहिलं पाहिजे की याच्यामध्ये समता आणि बंधुता एक आहे की आपला जो समाज आहे तो पूर्णपणे वेगवेगळ्या जातींनी घडलेला आहे. वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक आपल्यामध्ये असतात, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला सांगू दिलं की आपलं राज्य जे आहे ते सेक्युलर आहे.
सर्व धर्म समभाव आपण पाळला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण सर्व धर्म समभाव पाळतोय. त्यामुळेच आज सर्व धर्माचे सर्व जातीची लोक आज एकत्र आलेले आहेत आणि त्या गोष्टीचा निश्चितच मला अभिमान वाटतो आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जयंती उत्सवानिमित्त व्यासपीठावर आणि समोर उपस्थित सर्वांना नमस्कार. हे सर्व युग पुरुष आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो. खरोखर आज वेगळं वाटलं की पूर्णतः डिपार्टमेंटच्या महिलांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहे बसायला जात आहे आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून मला वाटलं की आपण लँड रेकॉर्डमध्ये काम करताना अशी काही आपल्याकडे आहेत कर्मचारी की त्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप पार्टिसिपेशन करू शकतात आणि कशात कमी नाही दाखवून देतो आणि हीच बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. उच्च नीच भीती भेदभाव होता, महिला लिंगभेद जे काय होतं त्या गोष्टी त्यांनी पूर्णतः कमी करण्यासाठी प्रयत्न केले. मागाशी शिवराज जाधवने सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. आपण हिस्ट्री इतिहास आणि नागरिक शास्त्रामध्ये लहानपणापासून शिकली. भारतीय राज्यघटनेमध्ये आज 470 आर्टिकल्स आहेत आणि त्या प्रत्येक आर्टिकलवर आज न्यायव्यवस्था चालली आहे आपली भारताची. जगातली एकमेव आपली अर्थव्यवस्था आहे लोकशाही, जी सर्वात मोठी आहे लोकशाही. लोकशाही म्हणजे काय? गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. आज आपल्याला एवढी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य, आपण काही करू शकतो समाजामध्ये, काही घालू शकतो, काही बोलू शकतो, काही करू शकतो, कोणाचीही तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही. एवढं सगळं स्वातंत्र्य मिळायचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या गोष्टी केल्या. त्यामुळे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला तेव्हा पहिल्या मिनिस्ट्रीमध्ये पहिले कायदा मंत्री आणि कामगार मंत्री झाले. कामगार मंत्री तेच होते, त्यालाच काय दिलं कायदा मंत्री पद आणि एकमेव माणूस होता ज्याला कायद्याचं पूर्ण नॉलेज आहे म्हणून तत्कालीन गव्हर्नमेंटने त्यांना कायदा मंत्री पद दिलं. आणि त्यामुळं आज आपण ही सगळी अर्थव्यवस्था बघतोय, सामाजिक व्यवस्था बघतोय. आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे काही 4 स्तंभ आहेत त्याच्यावर आपलं सगळं चाललेलं आहे आणि जगामध्ये आपण विकसित म्हणण्यापेक्षा आता विकसितच होतोय. विकसित म्हणण्यापेक्षा की हा देश चालला आहे, आपण ह्या स्टेजपर्यंत का आलो तर ह्या सगळ्या गोष्टीचे परिणाम ह्या लोकांनी जे काय केलं तत्कालीन कालावधीमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये आपल्या सगळ्यांना आज आपले स्वातंत्र्य लोक आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामाचा प्रत्येक क्षणाचा उपभोग घेतोय आणि ह्याला सगळ्या गोष्टी कारणीभूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जो पुरुष तत्कालीन कालावधीमध्ये त्यांचा वसा आपण पुढे नेण्यासाठी जर काही प्रयत्न केले तर काही तुम्हाला म्हणेल तेवढं एक जरी गोष्ट आपण त्यांची केली 100% त्याच्यावर प्रत्येक गोष्ट ही पुढे नेण्यासाठी आहे. तर एक जरी आपण कंटिन्यू केली बऱ्याच गोष्टी आपण त्याला अभिवादन केल्यासारखं होईल असं मला वाटतं. या जयंती उत्सवानिमित्त आयोजकांनी जे काही गोष्टी उपस्थित केल्या, जे काही आयोजन केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्याचं अभिनंदन करतो, आभारही मानतो आणि प्रत्येक आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता मला ते वाचल्यानंतर पण आणि त्या प्रॉब्लेम ग्रुपीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा म्हणजे आपण समाजकारणी आणि राजकारणी म्हणण्यापेक्षा जास्त करून घटनेच्या अभ्यासात किंवा पॉलिटिकल सायन्सचे राज्य घटनेच्या आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासात म्हणून आपण ज्यावेळी बघतोय त्याचवेळी अर्थशास्त्रामध्ये त्यांचं किती मोठं काम होतं, योगदान होतं हे आपण विसरता कामा नये. तर या ग्रंथामध्ये त्यांनी जे काही उल्लेख केले असतील आणि आज समजा म्हणजे आता खाली आपण एक रांगोळी रेखाटलेली आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आज जर माझे बाबासाहेब जिवंत असते किंवा आज जर हयात असते तर आमच्या बहुजनांच्या प्रत्येक घराला सोन्याचे दार असते. तर सोन्याचे दार असते वगैरे आपण ठीक आहे, हा विषय बाजूला ठेवू. पण असे अर्थशास्त्री किंवा अर्थशास्त्राच्या अभ्यासात जर आपल्यामध्ये हयात असते आणि आजच्या काळामध्ये जे युद्धाची परिस्थिती किंवा जे टर्मोइल सुरू आहे, जो गोंधळ सुरू आहे, तर त्या गोंधळामध्ये कशा प्रकारे त्यांनी रिॲक्ट केला असं याचा विचार करणं सुद्धा आपल्याला अभिप्रेत आहे. तर इतक्या साध्या म्हणजे काही 20-25 दिवसाचा संघर्ष होऊन त्यानंतर आमच्या इतकी प्रचंड वाईट असं नाही पण प्रचंड मोठी गंभीर स्थिती आपल्यामध्ये उद्भवली जाते आणि आपण त्याचे सहजा बळी पडतो आणि बळी पडताना याचा जो मुख्य परिणाम आहे तो तळागाळातल्या व्यक्तींवरती म्हणजे जो शेवटचा आहे, ती जी उतरण आहे समाजाची, त्या समाजाच्या उतरणीमधला जो शेवटचा कोणी खाली बसलेला आहे त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट होत असतो. भारतीय राज्यघटना ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण शिल्पकार म्हणतो आणि त्यांच्यासमोर जी 250-300 लोक जी त्यांनी राज्यघटना लिहिण्यासाठी जे महत्त्वाचं कार्य केलं तर त्या कार्यामध्ये समाजातील जो शेवटचा घटक आहे, तळागाळातला जो लास्ट स्टेट ऑफ दी सोसायटी आहे, तर ह्या घटकाचा विचार करून आपण राज्यघटना लिहिली आहे आणि ती लिहिणं अभिप्रेत होतं. म्हणजे राज्यघटना लिहिताना पण आपण बऱ्याचदा पॉलिटिकल सायन्स म्हणजे जे कोणी अभ्यास केला असेल